नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8 सायन्स पहिला धडा लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हा धडा आपण आज पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द हिअरची फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, म्हणजे सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता आहे? बघा, ह्याचे उत्तर डोमेन, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसीज हे शब्द याचं उत्तर आहे पहिल्या प्रश्नाचे. दुसरा प्रश्न आहे, हु इन्व्हेंटेड बायनोमियल सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर, सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धत कोणी शोधली? सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धत कार्ल लिनियस यांनी शोधली. बघा, प्रश्न क्रमांक 3, विच लेवल्स ऑफ हिअरची आर कन्सिडर्ड व्हील रायटिंग द नेम इन बायनोमियल नॉमेनक्लेचर? बघा, जीनस, स्पेशीज प्रश्न क्रमांक 3 उत्तर आहे. तिसऱ्या प्रश्नाचा मराठीत असा अर्थ होतो की द्विनाम पद्धतीने नाव लिहिताना कोणते पदानुक्रम विचारात घेतले जातात? आता आपण बघूया, बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन, म्हणजे जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता. लास्ट इयर वी लर्न्ड दॅट ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन अर्थ हॅव अडॅप्टेड अकॉर्डिंग टू geographic region, food injection, defense, etc. म्हणजे मागील येथे आपण पाहिले की भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण, संरक्षण अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवात अनुकूलन झालेले आढळते. While adapting, many differences are observed in the organisms of same species too. म्हणजे अनुकूलन साधताना एकाच जातीच्या सजीवातही विविध बदल झालेले दिसतात. According to 2011 census, around 87 million species of living organisms are found on the earth, including लँड अँड सी. 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत, असा या ओळीचा अर्थ होतो. टू स्टडी सच अ वास्ट नंबर, इट वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम इंटू ग्रुप्स. म्हणजे एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटामध्ये विभागणी व्हायला हवी. So groups and subgroups were created considered the similarities and differences among the living organisms. सजीवांतील साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट करण्यात आले. This process of dividing living organisms into groups and subgroups is called biological classification. म्हणजे सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात. रॉबर्ट हार्डिंग विटाकर 1920-1980 was an American ecologist. In 1969 he divided living organisms into 5 groups. म्हणजे रॉबर्ट हार्डिंग विटाकर 1920-1980 हे अमेरिकन पारिस्थितिकी तज्ज्ञ होऊन गेले. त्यांनी सन 1969 मध्ये सजीवांची 5 गटात विभागणी केली. पुढील बघूया, फॉर दिस क्लासिफिकेशन विटाकर कन्सिडर्ड फॉलोइंग
क्रायटेरिया म्हणजे वर्गीकरणासाठी विटाकर यांनी पुढील निष्कर्ष विचारात घेतले. बघ, पहिला काय, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक, पेशीची जटिलता, आदिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी. दुसरा आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स, युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर, एकपेशीय किंवा बहुपेशीय. तिसरा आहे मोड ऑफ न्यूट्रिशन, प्लांट ऑटोट्रॉफिक, फोटोसिंथेटिक, फंगी, सॅप्रोफिक, ॲब्झॉर्प्शन फॉर डेड ऑर्गॅनिझम्स, ॲनिमल, हेटेरोट्रॉफिक अँड इंजेक्टिव्ह. म्हणजे वनस्पती, स्वयंपोषी, प्रकाशसंश्लेषण, कवके, परपोषी, वृत्तवशेषातून अन्नशोषण, प्राणी, परपोषी, भक्षण. बघा, चौथं काय, लाईफस्टाईल, प्लांट प्रोड्युसर्स, ॲनिमल कन्झ्युमर्स, फंगी डिकंपोजर्स. बघा, वनस्पती भक्षक, प्राणी विघटक, कवके. उत्पादक वनस्पती भक्षक, प्राणी विघटक, कवके. पाचवं बघूया, फायलोजेनेटिक रिलेशनशिप, प्रोकॅरियोटिक टू यूकॅरियोटिक, युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. म्हणजे वर्गानुवंशिक संबंध, आदिकेंद्रकी ते दृश्य केंद्रकी, एकपेशीय ते बहुपेशी. पुढील बघा, इन हिस्ट्री, कार्ल लिन्नियस इन 1735 डिवायडेड लिव्हिंग वर्ल्ड इन टू किंगडम, व्हेजिटेबलिया अँड ॲनिमलिया. म्हणजे इसवी सन 1735 मध्ये कार्ल लिन्नियस यांनी सजीवांना दोन सृष्टीत विभागले, वनस्पती व प्राणी सृष्टी. बघा, हेकल इन 1866 कन्सिडरेड 3 किंगडम्स, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल. इसवी सन 1866 साली हेकेल यांनी 3 सृष्टी कल्पविल्या, त्या म्हणजे प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी. इन 1925 चॅटन क्रिएटेड 2 ग्रुप्स, प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोट्स. इसवी सन 1925 मध्ये चॅटन यांनी पुन्हा सजीवांचे 2च गट केले, आदिकेंद्रकी व दृश्य केंद्रकी. In 1938 Copeland divided living organisms into 4 kingdoms, Monera, Protista, plant and animals. इसवी सन 1838 मध्ये कोपलँड यांनी सजीवांना व 4 सृष्टीमध्ये विभागले, मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी. स्ट्रक्चर बघूया, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीव. बघा, त्याचे 2 भाग आहेत, प्रोकॅरियोट्स, यूकॅरियोट्स. आदिकेंद्रकी, दृश्य केंद्रकी. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय, दृश्य केंद्रकीचं युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, एकपेशीय, बहुपेशीय. किंगडम 1 मोनेरा, सृष्टी मोनेरा. किंगडम 2 सृष्टी 2 प्रोटिस्टा. Kingdom 3 fungi, cell wall present but organisms can't perform photosynthesis. पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे. Kingdom 4 plant, cell wall present and organisms can perform photosynthesis. पेशीभित्तिका असणारे व प्रकाश संश्लेषण करू शकणारे. किंगडम 5 ॲनिमलिया, नो सेल वॉल, पेशीभित्तिका नसणारे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.